वृक्ष आणि या जोरदार टाळ्या वाजवायच्या या खेळाडूसाठी जबरदस्त खेळ या ठिकाणी ललित केशवान याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5 चेंडूंमागे 32 धावांची उपयुक्त खेळी साकारणारा ललित केशवान या सामन्यात हरतो मॅन ऑफ द मॅच. तर चालू सामना देखील आपण पाहतोय. काळभैरव पोपेटा विरुद्ध शिवगर्जना या दोन संघादरम्यान रंगणारी लढत असणार आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा जवळपास शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहतो पहिल्या फेरीतील. तर सर्वांचे चाहते लाडके नागोरी यांच्याकडून थंड पेय देऊन या ठिकाणी ललित याला या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. नामवंत कंपनीची बिस्लरी देऊन या ठिकाणी ललित याला या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. अतिशय चांगली फलंदाजी मंत्रमुग्ध करून ठेवलं ललित केशवान यांना आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. तर चला या ठिकाणी लल्ला लगेच पंच पाठवायचे मैदानामध्ये. सुभाष नाळे हे पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. शिवगर्जना या संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर आमंत्रित केलंय काळभैरव पोपेटा या संघाला. निश्चितपणे आपल्या अध्यक्षामध्ये पंकज शेठ आणि आकाश शेलार यांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. आमच्या आयोजकांच्या वतीने त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत आपण. कारण निश्चितपणे या ठिकाणी पंकज पाटील शाखा प्रमुख प्रभाग क्रमांक 9 शिवसेना यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. तसेच आकाश शेलार साहेब विभाग प्रमुख यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय आमच्या आयोजकांचे. तर निश्चितपणे अजय सरगर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण पाहू शकाल www.panveltenniscricket.in या वेबसाईटच्या माध्यमातून हे दृश्य या ठिकाणी. तर वैभव भोसले यांना विनंती करतो युट्यूबच्या माध्यमातून देखील हे चित्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. तर युट्यूबच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिक देखील घर बसल्या या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. घर बसल्या आनंद लुटणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं देखील आमच्या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. चला दोन्ही संघाचे 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचे. आकाश शेलार साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. विभाग प्रमुख यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. आलेल्या सर्व तमाम पाहुणे मंडळींचं क्रीडा रसिकांचं चाहत्यांचं आमच्या आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. चला शिवगर्जना संघाचा 12वा खेळाडू राखीव खेळाडू यांनी आपल्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे, नाहीतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. चला 6 धावांची पॅनलाइज केली. शिवगर्जना संघाचा सबस्टिट्यूट 12वा खेळाडू शिवगर्जना संघाचा 12वा खेळाडू 6 धावाची पेनल्टी दिली जाईल. नियम आहे स्पर्धेचा. हा नियोजन अति उत्तम. रामदास शेवाले प्रतिष्ठान शिवशंभू चषक 2021 याचं उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. याच्यात काही शंकाच नाही. दरम्यान जाऊया मैदानाकडे. आघाडीचा गोलंदाज तो शिवगर्जना संघाचा सूरज आहे तो स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आहे तो अजय. हायवे एंड मारा करेल तो सागर आणि समोर आहे तो सूरज. यस यस अशी जोडी. राईट हँड राऊंड द विकेट मारा करेल. सलामीचा फलंदाज सूरज यासाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली जातोय. पहिल्या सत्रातील अंतिम सामना. सूरज
सागर टू सूरज राईट हँड राऊंड हा बुलटॉस मध्ये चेंडू डीप वेगवेगळा जाण्याचा प्रयत्न करतोय तोपर्यंत एक धाव चेंडू अडवला जातो एका धावेने आपलं सांघिक खातं उघडला जातो आणि वैयक्तिक खातं उघडतोय तो सूरज हा उत्कृष्ट चेंडू होता लॉब करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यात तो अयशस्वी झाला हाणामारीचा षटक आहे त्याच्यात मात्र तो धावा जमवायला लागतील या हिशोबाने फायदा घ्यायला फील्ड रेस्टिंगचा त्याच्यात मात्र तो कुठेतरी चुकतोय दरम्यान पुन्हा एकदा राईट हँड राऊंड द विकेट अजय साठी बघूया अजयचा हा मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय चेंडू पंच सांगतात अवांतर धावसंख्येने आपलं खातं उघडतोय तो अवांतर धावसंख्या होतो एक चेंडूच्या मोबदल्यात 2 अशी धावसंख्या ती काल बरोबर या संघाची दरम्यान पुढचा चेंडू दुसरा चेंडू हा मात्र सुरेख चेंडू त्याचमध्ये चेंडू जातोय तो मिडॉनच्या बाजूने हा टू बाउन्स जातोय चौकार डीजे धन्यवाद डीजे या दरम्यान मी विनंती करतो सुप्रसिद्ध उद्योजक परशुरामजी यादव साहेब या मान्यवरांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं सहर्ष स्वागत आहे परशुरामजी यादव साहेब सुप्रसिद्ध उद्योजक यांना आयोजकाच्या वतीने विनंती करण्यात येते की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे चला प्रवीण दरम्यान पहिल्या षटकात मात्र धावा जमल्या त्या 6 एक वाईड आणि एक चौकार तो अजयचा धावांना गती द्यावी लागेल हाणामारीचं षटक आहे हाणामारीच्या षटकात मात्र धावा जमवायला लागतील दरम्यान पुढचा चेंडू तिसरा चेंडू सांघिक कोट्यातील तिसरा वैयक्तिक कोट्यातील तिसरा चेंडू टाकतोय तो सागर हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख होता परंतु सरळ लावला झेल होतोय का बघायचा हा मात्र चुकीला माफी नाही याच्यात मात्र अजयची किती माफ करतोय परंतु त्याच पद्धतीने सोपा झेल होता तो कनेक्ट करू शकला नाही आणि 2 धावेचा फायदा मिळतोय तो फलंदाज आणि संघाची धावसंख्या होतोय ती 8 बिनबाट 8 अशी धावसंख्या ती कालभैरव संघाची अजय पुढचा चेंडू राईट हँड राऊंड सुरेख चेंडू होता परंतु त्याचा त्या पद्धतीने खोदून काढलेला चेंडू दरम्यान पुढचा राईट हँड हा मात्र पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या बाज नाही आला मोहर लागलेली चौकाराची चौकार आणि धाव संख्येत भर पडतो आणि डीजे चौकाराने मात्र धाव संख्येला भर पडतोय धाव होतोय ती 12 अशी धाव संख्या दमदार सुरुवात मानला हाणामारीचा सागर पुढचा हायवे यांना बाजून आता मात्र मागणा ठरतोय पुन्हा एकदा त्याच बाजूचा चेंडू आता मात्र निर्धाव चेंडू काढतोय आणि त्याला दादी मागितली जातोय आणि निर्धाव चेंडूने मात्र धाव संख्या स्थिरावलेली ती शिवगर्जन संघाची आणि धाव संख्या आहे ती 12 ह्याच पद्धतीने लय पाहिजे होती परंतु कुठंतरी आता क्रिकेट बदललंय त्याच्या पद्धतीनं माणसाची लाईफस्टाईल जशी बदलतोय त्याच पद्धतीनं हे क्रिकेट बदलले दरम्यान पुढचा चेंडू सागरचा अजयसाठी 2 चौकाराने गेलो आता मात्र हा चेंडू सुरेख चेंडू टप्पा आणि षटक संपतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या येते बिनबाद 12 चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होतोय ती 12 आता मात्र कलंबोली एंड करणं मारा करेल तो गोलंदाज उमेश भोईर समोर येतो मात्र आता सूरज
सूरज समोर येतो मात्र सूरज बघूया सूरज याचा विचार केला जरा तर एक चेंडूच्या मोबदल्यात एकच धाव बनवली. आता मात्र धावा जमवायला लागते जिंकण्यासाठी जे आव्हान होतं एकाच षटकातच 33 धावा जमवल्या. हा चेंडू आता मात्र ज्या पद्धतीने मारायचा होता त्या पद्धतीने चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. नक्कीच दादासाहेब पिलाने यांचं मात्र रंगमंचावर आगमन होत आहे. त्यांचा सत्कार करतील नवनाथ बोराडे यांनी सत्कार करायचा आहे. रामदास पिलाने यांचा सत्कार करतील. नक्कीच प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती लाभली. रामदास शिवाय प्रतिष्ठान कळंबोली पुरस्कृत शिवशंभू चषक 21 मायेची उपदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन नक्कीच मैदानाकडे वळूया. एक रंगतदार सामना आपण पाहतोय काय भैरव 11 संघ तर दुसरीकडे पाहतोय आपण शिवगर्जना संघ. चला एक चौकार मिळतोय चौकार आणि मात्र धाव संख्येला बरोबर धाव संख्या होतोय ती 17शी धाव संख्या सुरेख धाव संख्या मानायला लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या षटकातच सामना जिंकला होता तो संघर्ष संघाने ती पुनरावृत्ती होऊ नये. हा मात्र सुरेख चेंडू काल भैरव संघासाठी मात्र हा स्क्वेअर लेगच्या बाजूने जातोय. हा खणखणीत बॅक टू बॅक चौकार लगावला जातो डीजे. आता मात्र 9 चेंडूत 21 धावाची अशी भागीदारी झालेली ती काल बरोबर पपेटा संघाची दरम्यान. पुढचा चेंडू गोलंदाज उमेश भोईर आता मात्र चेंडू खोदून काढलाय जातोय तो सरळ ज्याने हा चौक. नक्कीच मान्यवरांची होताना वर्णी पाहायला मिळते. 4K चॅनलचे सर्व गौरव जाहीरदार यांचा मान सन्मान करतील संजय शेडगे साहेब. कृपया विनंती असणार आहे 4K चॅनलचे सर्व गौरव जाहीरदार यांना विनंती असेल की संजय शेडगे यांच्या हातून मात्र आपला मान सन्मान घ्यायचा मायेची उपदार शाल आणि सन्मान चिन्ह घेऊन पाहायला मिळतं. 4K चॅनलचे सर्व गौरव जाहीरदार PTC लाईव्ह थेट प्रक्षेपण युट्यूब माध्यमातून पाहायला मिळतंय. चला मात्र जाऊया आता मैदानाकडे जातोय. धाव संख्या 1 नी बलकटी मिळतोय. धाव संख्या जातोय ती 28 करा. दुसरं षटक प्रगतीपथावर शेवटच्या चेंडूवर अजय सूरज मात्र किती धावा जमवते ते बघायचे. धावा मात्र जमल्या गेलेत. जी परिस्थिती होती अगोदरच्या सामन्यात ती परिस्थिती मात्र दिसत नाही. धावा जमल्या 28. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकात हा मात्र मिस टायमिंग होतोय आणि चेंडू निर्धार होतोय आणि षटक संपतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती मात्र 28 विदाउट लॉस. नक्कीच 2 षटकाच्या समाप्ती अखेर 28 धावा धावफलकाला पाहायला मिळतात. सुंदर कामगिरी पाहायला मिळते. काय भैरव चषकाच्या माध्यमातून नक्कीच सलामी सूरज स्ट्रायकिंग ऑर्डर आला होता तर त्यानंतर अजय 2 षटकाच्या समाप्ती अखेर आपल्याला धावफलकावर 10 पाहायला मिळतील. 28 धावा धावफलकाला पाहायला मिळतील. नक्कीच अजय याचा विचार केला तर 9 चेंडू मध्ये 25 या वैयक्तिक धाव संख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 12 चेंडू मध्ये 28 धावांची पार्टनरशिप मात्र पाहायला मिळते. सूरज आणि अजय याच्या माध्यमातून तर गोलंदाजाचा विचार केला. सागर मात्र फारशी चमकदार कामगिरी दाखवू शकला नाही. पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या तर उमेश याचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा दिल्या. 2 षटकामध्ये धावफलकावर 10 पाहायला मिळतात. 28 धावा नौका फलंदाज माफ करा नौका गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिला तर सांघिक तिसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज सुहास. 5 ते 6 पावलांचा अतिशय वेगवान रनअप हायवे गो मारा करेल तर सामना करतील सूरज. चेंडूला भिरकाव लावलाय. चेंडूला अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची आणि
आउटच्या दिशेने मार्गस्थ. तर गोलंदाजीची कमाल स्वीकारतोय. खूपच चांगल्या पद्धतीने गोलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळेल अजय, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर राहुल याचा विचार केला तर विस्फोटक फलंदाजी करणं त्याच्या दृष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, मिड विकेट असेल, मिड झोन असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची जबाबदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. रामदास शिवाय प्रतिष्ठान पुरस्कृत विशेष चषक वैयक्तिक पहिल्याच सांगेल चौथी घेण्यात गोलंदाज चेंडूला हिरका लावलाय. गेंद गई तारों के शहर में 6 धावांकरिता षटकार. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सुहास. कुठेतरी प्रेशर विरोधांना पाहायला मिळतं. फलंदाजाचा विचार केला तर खूपच चांगल्या पद्धतीचा फटका विरोधच्या क्षेत्रात पाहायला मिळाला. कुठेतरी चुकवताना पाहायला मिळते, गजा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल, तर मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. या 2 धावेने समीकरण 37 धाव फलकावर पाहायला मिळाला. सुहासचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यानंतर कमबॅक केलाय. पुन्हा एकदा सज्ज वर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला भिरकावलेला लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल, तर मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. तसेच रामदास शिवाय प्रतिष्ठान कंबोडी पुरस्कृत शिवशंभर चषक 2021 मालिकावीरसाठी मात्र एसीडी टीव्ही पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर, क्षेत्ररक्षकासाठी शील्ड, प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आकर्षक चषक देण्यात येतील. खूपच चांगली पाहायला मिळते रामदास शिवाय प्रतिष्ठान कळंबोली. नक्कीच या पूर्ण चषकामध्ये भव्य दिव्य चषक पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूंसाठी, प्रत्येक सामन्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळे कक्ष पाहायला मिळतात, स्टँड पाहायला मिळतात. तसेच आमच्यासारख्या कॉमेंटेटरला खूपच आम्ही भाग्यशाली आहोत. नक्कीच समालोचन कक्ष असेल, ट्रॉफीची गणना असेल, पीटीसी लाव असेल, कूलर असेल, शूज असेल, टीव्ही असेल, प्रत्येकाला सामनावीर असेल. नक्कीच या चेंडूतील शेवटचा चेंडू येणं बाकी. खूपच सुरेख. धन्यवाद पंचांचे दोन्ही हात जवळ लगत आणि मात्र अवांतर चेंडूने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40च्या घरामध्ये. नक्कीच गाडी हटवायची आहे. नक्कीच या षटकारीला अंतिम चेंडू येणं बाकी. सुहास याने खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी काचेच्या गाडीच्या आरशामुळे कुठेतरी फलंदाज त्रास होताना पाहायला मिळतो. नक्कीच आपल्याला हा सामना लवकरात लवकर पुढे न्यायचा आहे, कारण की आजच्या दिवसात फायनलचा अंतिम रंगतदार सामना सुद्धा खेळवायचा आहे. कृपया पंच नक्कीच सुहास या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल. काय होणार, काय विगणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक आहे. तर स्ट्रायकिंग आपण पाहू शकतो अजय, तर नॉन स्ट्रायकिंग वर राहुलच्या वाटत अजून एकही चेंडू येताना पाहायला मिळत नाहीये. तर सुहास याचा शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, काय होणार, काय बिघडणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक आहे. चेंडूला हिरकाव लावलाय, चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली होती आणि मात्र फलंदाज बॅक टू द गाउट. पान पड़े
वर ये धरू नको. चला पंचांनी सामना तारीख चालू करायचा. शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकात धावा किती जमवायला लागतील. आता मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 40 अशी धाव संख्या उतरली ती कालभैरव संघानं. 40 अशी धाव संख्या 3 षटकाच्या मोबदल्यात 2 गडी बाद अशी धाव संख्या जमली ती कालभैरव संघाची. चलिए आज जाएंगे हिंदी में. सागर अगली गेंद डालने के लिए तैयार. अगली ओवर डालने के लिए तैयार सागर. पहली ओवर में उन्होंने 12 रन कर चुके थे मगर बगैर कोई सफलता मिली थी. राइट हैंड राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए थे टीम की ओर से आखिरी और खुद दूसरी ओवर की पहली गेंद लेके आ रहे हैं सागर. राइट हैंड राउंड विकेट कलम्बोली एंड से ये गेंद काफी अच्छी गेंद थी. उतने ही कलाई से मोड़ दिया जा रहा है बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन के लिए डीजे. सोडा के हाथ मजदारी सोडा के हाथ मजदारी फोर लॉस ऑफ 2 विकेट बाय काल भैरव कलम्बोली. सूरज अगली गेंद डालने के लिए तैयार जो कि पहली गेंद पे चौके की ये मिली. अगली गेंद राइट हैंड राउंड हो गई. गेंद काफी अच्छी गेंद थी अपने पैर पे लगी. तब तक 1 रन की गुंजाइश. 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 45. 2 खिलाड़ियों के नुकसान पे काल भैरव टीम का स्कोर 2 खिलाड़ियों के नुकसान पे 45 जो भी काफी अच्छा सम्मानजनक स्कोर बोला जाएगा ये मैदान में. सागर अगली गेंद डालने के लिए तैयार. सामने बल्लेबाज कनकेश्वर राहुल. सागर की अगली गेंद ये गेंद और फुलटा से काफी देर तक हवा में गेंद रही जान सीधा मिडॉन के फील्डर के नीचे. फील्डर ने कोई गलती नहीं. फिर एक बार तीसरा झटका लगा काल भैरव टीम के लिए डीजे. आता मात्र राहुलची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो सचिन. नॉन स्ट्राईकला सचिन. दरम्यान पुढचा चेंडू 45 धावसंख्या स्थिरावली. हा चेंडू मात्र सुरेख चेंडू. काय उंची गाठतोय का सीमा गाठतोय. हा मात्र सीमा गाठणारा हा खणखणीत षटकार लवंगाच्या दिशेनं डीजे. नक्कीच पुढचा होणारा सामना स्मॅश विरुद्ध एकता संघ. कृपया दोन्ही संघाचा संघनायकाला विनंती आहे लवकरात लवकर संलग्न कक्षाशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान पुढचा चेंडू हा मात्र सुरेख चेंडू. परंतु त्याच पद्धतीने सरळ कार्पेट सारण गेलो जातो सीमारेषा पलीकडे. हा सीमारेषेकडे बॅक टू बॅक चौकार. Exclusive and नक्कीच मात्र कनकेश्वर याने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. 55 धाव फलकाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सुंदर फटका. चेंडू जाते सर सीमा रेखा बाहेर. पंच आम्हाला दर्शवतात हा आहे चपराकी चौकार.
Exclusive. कृपया विनंती असणार आहे स्मॅश संघाचे संघनायक व एकता संघाचे संघनायक वारंवार विनंती येते की नाणेफेकीसाठी यायचंय. कृपया विनंती असणार आहे एकता संघ आणि स्मॅश संघ नक्कीच येणारे 24 चेंडू विजयासाठी 60 धावेची आवश्यकता असणार आहे. नक्कीच आजच्या दिवसातील सर्वात हाय स्कोअर म्हटलं तरी काय वेगळ्या संघात असणार आहे कारण की 24 चेंडू मध्ये 60 धावाची उपयुक्त खेळ करताना पाहायला मिळतो हा संघ. तर विनंती येते समालोचन कक्षातून की स्मॅश संघाचे संघनायक आणि एकता संघाचे संघनायक लवकरात लवकर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. कृपया विनंती येते दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी लवकरात लवकर समालोचन कक्षापर्यंत पाठवायचा. जल्द से जल्द मैच स्टार्ट किया जाए. नक्कीच येणारे 24 चेंडू विजयासाठी 60 धावेची आवश्यकता. या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत. एकीकडे असणार एकता संघ तर दुसरीकडे असणार स्मॅश संघ. इकडे आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक ठाकूर तर दुसरीकडे पाहायला मिळेल जागो. अतितटीचा सामना मोठरंगतदार सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळेल एकता वर्सेस स्मॅश. तुम्ही विनंती आहे दोन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कृपया पंच वेळेच्या अभावी आपल्याला हा सामना पूर्णपणे अंतिम सामन्यापर्यंत न्यायचा आहे. लवकरात लवकर हा क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. काय व्हायरस संघ विनंती इथे कृपया विनंती असणार आहे स्मॅश संघ आणि एकता संघ वारंवार विनंती होते. कृपया विनंती आहे कृपया पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. नक्कीच प्रवीण अर्जुन सर व राजन सर कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षात उपस्थित राहायचंय. कृपया विनंती होते प्रवीण सर आणि येणारे 24 चेंडू विजयासाठी 60 धावेची आवश्यकता. पहिले षटक प्रगती पथकावर काय होणार काय बिघडणार चेंडूला उरकाव लावलाय. वनवार सिंह रेखा पार चपरासी चौकार.
थँक्यू डीजे. तर या ठिकाणी नो चेंडू आणि त्याच्यावरती मात्र चौकार येतोय. जाऊयात मैदानाच्या दिशेने पुन्हा एक वार आमच्या व्यासपीठावर उपस्थित तमाम मान्यवर अतिथी क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडूंचं मात्र रामदास शिवाळे प्रतिष्ठान पुरस्कृत शिवशंभू चषक 2021 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं दुपारचं सत्र सुरू आहे. रखरखत्या उन्हामध्ये सामने मात्र आपल्याला नक्कीच या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतात. विजयासाठी या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावा संख्येचा एक विक्रम आजच्या दिवसातील नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 60 धावा विजयासाठीच लक्ष असेल. पहिल्या फेरीतील अंतिम लढत आमच्या समवेत रोहिदासजी पाटील सर, एक अप्रतिम मराठीचा आवाज, कारण समालोचनाची आवड आहे आणि ही आवड त्यांना मात्र मैदानापर्यंत घेऊन येते. आमच्या समवेत जुडले जात आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर रामदास शिवाळे प्रतिष्ठान कळंबोली यांच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला कोणताही उपक्रम या कळंबोली आणि कळंबोलीच्या आसपासच्या विभागामध्ये राबवला जातो त्यावेळेला मात्र त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेच्या माध्यमातून नक्कीच मिळतो. आणि हा जो प्रेक्षक वर्ग आहे हा मायबाप वर्ग आहे आणि या प्रेक्षक वर्गाची नक्कीच उपस्थिती या स्पर्धेचं यश आपल्याला सांगून जाते. इथे मात्र मोठा फटका खेळायचा मानस होता. गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर वैयक्तिक उड्यातील पहिलं आणि सांघिक पहिलं षटक फेकतो गोलंदाज अमृत. इथे मात्र शफल केला होता. अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. पहा, पहिला चेंडू ओव्हरस्टेपच्या माध्यमातून नो आला होता, ज्यावरती 4 धावांची मोहर आली होती. धावांची गुंतवणूक पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली केली आहे. 60 धावांचं लक्ष उभारलं गेलंय. आज राहुलला मात्र बऱ्याच दिवसानंतर आपण काळभैरव संघामध्ये पाहिलं. राहुल पोपेटाचा जर विचार केला तर एक मोठ्या कालावधीनंतर हा खेळाडू या संघामध्ये आला. त्याचबरोबर अजयनं देखील प्रभावित करून टाकणारी फलंदाजी या पहिल्या सत्रामध्ये केली. सूरज ऍज युजली संघाचं नेतृत्व करतोय आणि काळभैरव संघ बऱ्याच दिवसानंतर आणि नक्कीच जर आपण पाहिलं तर बऱ्याच दिवसानंतर काळभैरव संघ एकजुटीनं एक ताकदीनं खेळताना आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर सूरजच्या हातामध्ये संघाचे कमान आहे, नेतृत्व आहे. तर विनंती असेल स्मॅश आणि एकता या दोन्ही संघाच्या संघनायकांसाठी शेवटची पुकार आहे. यानंतर आपल्याला कॉल दिला जाणार नाही. इथे मात्र मोठा फटका येतोय. सूरज चेल खाली येण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातोय अवाक्याच्या बाहेर. लॉंगनच्या डोक्यावरून षटकार. डीजे अक्षय खटेश्वर. तेरी तबीयत तो रंगीन है पर तू मोहब्बत की तौहीन है. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मात्र अजयनं धुवाधार पारी खेळली गेली होती. पहिल्या सत्रामध्ये 34 धावांची जबरदस्त खेळी साकारली. कंकेश्वरनं देखील 15 धावांचं खूप मोलाचं योगदान या सांघिक धावसंख्येमध्ये दिलं आणि तिथून मात्र एक भलीमोठी धावसंख्या जरूर उभारली गेली. परंतु अशाच प्रकारची खेळी या मैदानावरती साकारावी लागणार. यावेळेस उमेश भोईर ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. फलंदाज उमेशच्या बॅट मधनं षटकार. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलंय. या दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन व्यासपीठावरती झालंय सन्माननीय श्री अविनाशजी पाटील साहेब कामोठे आणि त्याचबरोबर विवेकजी गडकरी साहेब कळंबोली या मान्यवरांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय. तर रामदास शिवाळे प्रतिष्ठान कळंबोली पुरस्कृत शिवशंभू चषक 2021 मध्ये दोनही मान्यवरांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय आणि नक्कीच नो चेंडूचा इशारा कदाचित या षटकातील हा तिसरा नो बॉल गोलंदाजाच्या माध्यमातून आणि तीनही जे नो चेंडू आहेत पाटील सर जर आपण पाहिलं तर ओव्हरस्टेपच्या माध्यमातून आलेत. याचाच अर्थ गोलंदाजाला कुठेतरी त्याच्या रनअप मध्ये अडथळा निर्माण होतोय. परंतु काय कमालीची फलंदाजी इथे मात्र मैदानावरती पाहायला मिळते. ग्रामीण संघाचा जर आपण विचार केला तर खेडूकपाडा या संघाचं प्रतिनिधित्व करणारा उमेश भोईर ज्याच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 षटकार आले आहेत. उमेश भोईरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर उद्या रायगड प्रीमियर लीग मध्ये स्वरा स्पोर्ट्स कळंबोली सुजितजी मात्रे यांचा संघ आपण उद्या RPL मध्ये पाहणार आहोत, जो कसळखंडच्या मैदानावरती एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली गेली आणि त्या क्रिकेट संघाचं मॅनेजर पद जे व्यक्तिमत्व भूषवणार आहे ते म्हणजे उमेश जी भोईर यावेळेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. म्हणजे क्रिकेटचा बराचसा दांडगा अनुभव आहे.
त्याचबरोबर सातत्यानं क्रिकेटशी निगडीत आहेत. कळंबोली क्रिकेटमध्ये देखील त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे आणि त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेटचा जर आपण विचार केला तर ग्रामीण क्रिकेटमध्ये खेडूकपाडा या संघाकडून त्या संघाचं प्रतिनिधित्व, ज्या संघामध्ये राहुल उलवेकर, दादा भोईर, त्यानंतर जर आपण भावेश उलवेकर, त्याचबरोबर जर पाहिलं तर असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत आणि या दिग्गज खेळाडूंचं नेतृत्व ज्या खेळाडूच्या माध्यमातून केलं जातं तो उमेश भोईर. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला, यावेळेस ऑनसाइड रिझन मध्ये चेंडू वळवला गेलाय आणि सिंगलना मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. शिवगर्जना विरुद्ध काळभैरव क्रिकेट संघ कळंबोली या दोन ताकदवान संघादरम्यान आपल्याला नक्कीच या ठिकाणी पहिल्या फेरीतील अंतिम लढत पाहायला मिळते. आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती अविनाशजी पाटील साहेब कामोठे आणि त्याचबरोबर विवेकजी गडकरी साहेब कळंबोली या मान्यवरांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय आणि या दोनही मान्यवरांच्या शुभ असते. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अविनाशजी पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व यावेळेस आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. सातत्यानं युवकांशी निगडीत असतात आणि युवकांच्या पाठीशी खंबीरपणे अविनाश पाटील सातत्यानं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. युवा सेनेच्या माध्यमातून देखील, शिवसेनेच्या माध्यमातून देखील खूप मोठं योगदान त्यांचं देखील नक्कीच राहिलंय. तर इथे मात्र एकता क्रिकेट संघ कळंबोली आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र स्मॅश क्रिकेट संघ कळंबोली, आणखीन एक जबरदस्त लढत पाटील सर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. खरं पाहता इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये खेळणारा प्रत्येक संघ एक वेगळं वैशिष्ट्य आहे प्रत्येक संघामध्ये. या संघाचा जर आपण विचार केला तर उमेश भोईर नजरा असतील या खेळाडूवरती. इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस फटका, सूरज झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवण्याला इथे मात्र विश्वास दर्शवला गेला. नाणेफेकीचा कौल जिंकला एकता स्पोर्ट्स कळंबोली संघानं. आपला निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवायचा आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असेल ती म्हणजे दोन ताकदवर संघ, दोन दिग्गज संघ. खरं पाहता स्मॅश संघामध्ये काही प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आहे, परंतु तरी देखील एक युनिट आणि एक जबरदस्त टीम बॅलन्स मात्र नक्कीच पाहायला मिळाला स्मॅश संघाचा. पहिल्या सामन्यामध्ये एकूण धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आल्या तब्बल 29 धावा. पहिलं षटक इथे मात्र पाटील सर महागडं ठरलंय. 60 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 29 धावा धावफलकावरती आल्यात. असं म्हटलं जातं की जवळपास अर्धा पल्ला जो आहे तो अर्धा पल्ला मात्र या ठिकाणी गाठला गेलाय. वेल बिगिन इज अ हाफ डन असं नक्कीच संबोधलं जातं. एका दमदार सुरुवातीची गरज होती आणि ती सुरुवात या ठिकाणी मिळाली आहे. काय म्हणाल पाटील सर या सामन्याबद्दल? ही सुरुवातच महत्वाची ठरेल. सुरुवातीला मात्र पहिला जो सामना झाला होता त्याच्यात मात्र एकाच षटकात 32 धावा जमवल्या विजयासाठी. 33 धावा तो संघ होता, तो संघर्ष संघ, आणि तीच करामत मात्र हा संघ दाखवण्याचा प्रयत्न करतोय. धावांचा पल्ला मात्र 60 धावांचा आहे आणि तसंच त्याच पद्धतीने ही धावगती चाललेली ती या संघाची. नक्कीच पाटील सर जर विचार केला तर विजयासाठी 60 धावांचं लक्ष आणि तब्बल 29 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे जवळपास 50% धावा या पहिल्या षटकामध्ये उभारल्या गेल्यात. तर नक्कीच या ठिकाणी अविनाशजी पाटील साहेब उपशहर प्रमुख शिवसेना आणि त्याचबरोबर विवेकजी गडकरी साहेब शहर संघटक शिवसेना या मान्यवरांचा मात्र व्यासपीठावरती शुभागमन झालंय. तर मी आयोजकांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते अतिथी देवो भव अर्थातच आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करायचं. चला दरम्यान मैदानाकडे वळूया. आता मात्र गोलंदाज आहे तो 29 धावा मात्र जमले. गोलंदाज आहे तो कंकेश्वर. त्याला मात्र धावा रोखायला लागतील, भेदक मार करायला, वाखाणण्यासारखी गोलंदाजी करावी लागेल. जर आपल्याला स्पर्धेत आव्हान टिकवायचं असेल तर धावा मारा मात्र तिखट करावा लागेल त्या गोलंदाज. नक्कीच पाटील सर आपल्याला थोडंसं थांबवत आहे कारण रामदास शेवाळे प्रतिष्ठान कळंबोलीचे अध्यक्ष आदरणीय श्रीकांतजी फाळके साहेब यांच्या शुभ हस्ते अविनाश पाटील साहेब यांचा मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. पहा ही परंपरा आहे रामदास शेवाळे प्रतिष्ठान. मी मगाशी देखील उल्लेख केला की ज्या ज्या वेळेला कोणत्याही प्रकारचं आयोजन असतं, सामाजिक आयोजन असो, शैक्षणिक आयोजन असो, विविध प्रकारचे आरोग्य शिबिर त्यांच्या माध्यमातून आयोजित केले जातात. गणेशोत्सव त्याचबरोबर दहीहंडी उत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्याचबरोबर युवकांना आपल्या हक्काचं व्यासपीठ मिळावं या उद्देशानं मात्र क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन देखील सातत्यानं केलं जातं. गतवर्षी जर आपण पाहिलं तर डबल बॉल क्रिकेट स्पर्धांचं आयोजन देखील या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. त्या अगोदर जर आपण पाहिलं तर कळंबोलीला जो मान मिळाला होता मीडिया चषक आयोजित करण्याचा सकाळ वृत्तपत्र समूहाच्या माध्यमातून, तो देखील याच रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान इथे मात्र आपण पाहतो विवेकजी गडकरी साहेब शहर संघटक शिवसेना
यांचा देखील या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेचे सर्व आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं जात आहे. ते रामदासजी शेवाळे साहेब यांच्या अतिशय निकटवर्तीय श्रीकांतजी फाळके साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र इथे सन्मान स्वागत केला जातोय. ओव्हर टू पाटील सर. चला मात्र ह्याच डीजे रवी आरचे रवी आरचे चला मात्र आला हा षटकार आला. षटकाराने मात्र विजयाच्या समी आणण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज. धाव संख्या होतोय ती 36. फलंदाज आहे तो उमेश भोईर. 36 धावात मात्र विचार केला तर 31 धावा बनवण्यात येऊन आता मात्र हा चेंडू सुरेख चेंडू त्याच पद्धतीने सन्मान दिला. परंतु एक धावेचा प्रयत्न होता. चोरटी धाव घेण्यात मात्र यशस्वी झाल्याने त्या चोरटी धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जातोय ती 37च्या घरात अशी धावसंख्या ती शिवगर्जना संघाची अशी 37 अशी धावसंख्या अशी म्हणजे दमदार सुरुवात बोलायला लागेल. त्याचबरोबर जसं तिखट मारा करायला पाहिजे होता विजय धावा जशा 60 धावा जमल्या त्या 60 धावांचा पाठलाग सहजरित्या केला जातोय. ही मात्र गोलंदाजी मात्र कालभैरव संघासाठी कुठेतरी पुन्हा धोक्याची घटना होता. बॅकफुटवर जातोय तो कालभैरव संघ. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होईल ते सांगू शकत नाही. एक गोलंदाजी आपल्याला महाग पडू शकतोय. दरम्यान पुढचा चेंडू कंकेश्वरचा समोर आहे तो फलंदाज. हा मात्र चुकी काय करतोय. आपल्या धावा जमल्यात आता डायरेक्ट हिट बघूया. एक धाव सहजरित्याने 50 आणि बाद होतोय. पहिला आदरा बसतोय 37 या धावसंख्येवरती सुहास या रूपाने डीजे. चला कंकेश्वरचा पुढचा चेंडू आता मात्र डायरेक्ट हिट न मात्र पहिला हादरा बसतोय तो संघाला. आणि या पहिल्या हादराने मात्र कालभैरव संघाची मात्र आशा पल्लवित होत आहे का ते बघायचंय. शिवगर्जना संघाचा पहिला गडी बाद. 37 अशी धावसंख्या जिंकण्याचं आव्हान आहे ते मात्र 60 धाव्यांचा. अर्धा पल्ला पूर्णपणे पार केलाय. जवळजवळ 60% पल्ला पार केलाय त्या फलंदाजी करणाऱ्या शिवगर्जना संघाने. दरम्यान कंकेश्वरचा पुढचा चेंडू उमेश कानावकर 32 या धाव संख्येवरती खेळतोय. उमेश कानावकर त्याच्या चौकार आणि षटकाराची आदिबाजी राईट हँड वर. हा चेंडू सुरेख चेंडू होता. जातोय तो मिड विकेटच्या बाजूनं. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय सूरज. तोपर्यंत एक धावेचा फायदा. एका धावेने संघाची धावसंख्या भर पडतोय. धावसंख्या होतोय ती 39 आणि षटक संपतोय डीजे. सुमित नकलव गठुड बांधायला थँक्यू डीजे. तर इथे मात्र येणारे 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. धन्यवाद पाटील सर. पाटील सरांचा आवाज मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच ऐकला. क्रिकेट बद्दल खूप प्रेम आहे. क्रिकेट बद्दल आदर आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा असतात आणि आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळते त्या त्या ठिकाणी मात्र रोहिदासजी पाटील साहेब
तर 38 धावा झाल्यात. येणारे 12 चेंडू 22 धावांची अजूनही गरज आहे. 60 धावांचं लक्ष गाठायचंय. 12-22 हे समीकरण आहे. उमेश जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत 12 चेंडूंमध्ये 22 धावा नक्कीच सहज शक्य होतील. कारण ज्या जबरदस्त फॉर्म मध्ये फलंदाजी केली जाते तर गोलंदाज विघ्नेशच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. विघ्नेश असं म्हटलं जातं की विघ्नहर्ता, जी काही संकट आपल्यावरती येतात त्या संकटातून जर तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर विघ्नहर्त्याचं नमन केलं जातं, वंदन केलं जातं. आणि कदाचित या ठिकाणी काळभैरव क्रिकेट संघ जुना जाणता संघ आहे. बरेचसे सिनियर खेळाडू या संघामध्ये नाहीयेत. नवोदित खेळाडूंच्या हातामध्ये या संघाची बागडोर आहे. परंतु कणकेश्वर झालं, सूरज झालं, अजय पोपेटा झालं, हे असे खेळाडू आहेत. राहुल आज आपल्याला बऱ्याच दिवसातून या संघामध्ये पाहायला मिळतोय. आणि हे असे खेळाडू आहेत की जे कोणत्याही क्षणाला सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवू शकतात. सूरजच्या हातामध्ये या संपूर्ण संघाच्या नेतृत्वाची बागडोर आहे. आणि सूरजने मात्र चेंडू सोपवलाय तो विघ्नेशच्या हातामध्ये. या ठिकाणी 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. उमेश भोईर एखाद्या मी म्हणेन की पहाडाप्रमाणे या मैदानावरती उभा आहे आणि इथून सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. इथे मात्र शफल केलाय, क्रॉस द लाईन चेंडू, अप्रतिम टायमिंग, प्रीमेडिटेड शॉट, अगोदरच मानस बनवला होता आणि फाईनली ग्रीजन मध्ये हा चेंडू वळवला जातोय. दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. तर इथे मात्र रखरखत्या उन्हामध्ये सुरू असलेली ही कडवी झुंज एकीकडे जर आपण पाहिलं तर शिवगर्जना मित्रमंडळ अर्थातच क्रिकेट क्लब कळंबोली आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र आपण काळभैरव क्रिकेट संघ कळंबोली या दोन संघांना पाहतोय. पहिल्या फेरीतील अंतिम लढत आहे. परंतु काय कमालीची फलंदाजी या मैदानावरती साकारली आहे. 37 धावांचं योगदान दिलंय ते फलंदाज उमेश भोईरनं. आणि नक्कीच एक मी म्हणेन की विजयाच्या समीप आपल्या संघाला घेऊन जाण्याचा प्रयत्न हा आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून करतो. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. आणि उद्या मात्र या खेळाडूला आपण नक्कीच इन ऍक्शन पाहणार आहोत. स्वराज स्पोर्ट्स कळंबोली अर्थात सुजितजी मात्रे यांचा संघ आपल्याला उद्या RPL मध्ये कसळकणच्या मैदानावरती पाहायला मिळेल. आणि या संघाचा मॅनेजर हे पद हे नक्कीच उमेशजी भोईर यांच्या माध्यमातून बजावला जाणार आहे. कशा पद्धतीने तो आपला संघ त्या ठिकाणी मैदानावरती उतरवतात, कोणत्या खेळाडूंची निवड केली जाते याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. मला वाटतं मुरबीचा ओमकार पाटील हा त्या संघाचं नेतृत्व करतोय. आणि खऱ्या अर्थानं ओमकार काय कॉम्बिनेशन घेऊन मैदानावरती उतरेल. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कळंबोलीचे 2 संघ त्या RPL स्पर्धेमध्ये होते, परंतु एक संघ त्या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. परंतु दुसरा संघ उद्या आपल्याला RPL मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस मात्र ऑनसाइड रिझन मध्ये चेंडू वळवला गेलाय. थोडंसं फंबल, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेखा पार. चौकार. फलंदाज सीझरच्या बॅट मधला हा दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी ऐकली. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा, सुमधुर संगीताचा नजराना आणि एकूण धावा संख्येचा विचार केला तर 48 धावा धावफलकावरती आल्यात. म्हणजे एक दमदार क्रिकेटचा सामना. क्रीडा रसिकांना सुट्टीच्या दिवशी आणखीन काय हवाय. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा, सुमधुर संगीत आणि त्याचबरोबर एक रोमहर्षक सामना. तर 8 चेंडू आणि अजूनही 12 धावांची गरज. 5 सामना आवाक्यामध्ये आणलाय उमेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र लोअर फुलटॉ चेंडू मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू वळवलाय. स्वतः संघनायक सूरज चेंडू वरती येतोय. 1 बाउंड चेंडू गॅदर केला जाणार. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेची संधी आणि 2 धावा देखील या ठिकाणी केल्या जात आहेत पूर्ण. श्रीधर आणि उमेश ही जोडी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धावेनं सांघिक अर्धशतक मात्र पूर्ण होत आहे. 50 धावा धावफलकावरती येत आहेत त्या शिवगर्जना संघाच्या. पहा एक नवा विक्रम या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये हा विक्रम आपण पाहिला 4 षटकात. इथे मात्र पॅड लाईनला चेंडू होता, त्याचा खरपोच समाचार. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स इनटू द फेन्स. फलंदाज उमेशच्या बॅट मधून निघालेला दणदणीत चौकार.
अप्रतिम संगीत कारण एक शिवमय वातावरण, एक भक्तिमय वातावरण आणि एक भगवं वादळ या ठिकाणी नक्कीच डीजेच्या माध्यमातून निर्मिती केली जाते. परंतु या ठिकाणी मैदानावरती मात्र उमेश भोईरनं आपला दबदबा कायम केलाय. तब्बल 48 धावा या खेळाडूच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतात. पाप अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा जर विचार केला तर 4 षटकात 59 धावा हा सर्वोच्च सांघिक विक्रम आपण मैदानावरती पाहिला. त्यानंतर फलंदाज उमेश भोईर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. नाबाद 48 धावांची खेळी करतोय. जर त्यानं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं तर ती या स्पर्धेतील दुसरी, मी म्हणेन की सर्वोच्च वैयक्तिक सांघिक धावसंख्या असेल, सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या असेल या स्पर्धेतील जो दुसरा विक्रम असेल. आणि तिसरा विक्रम म्हणजे जर या 60 धावा चेस झाल्या तर 4 षटकांमध्ये सर्वाधिक धावा चेस करणारा संघ शिवगर्जना हा संघ नक्कीच ठरेल. येणारे 6 चेंडू अजूनही 6 धावांची गरज. 6 बॉल 6 रन्स टू विन. 48 धावांची नाबाद खेळी उमेश भोईरच्या बॅटमधनं इथे मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. काय कमालीची लढवाईची वृत्ती या मैदानावरती दाखवली गेली फलंदाज उमेश भोईरच्या बॅटमधनं. आणि कदाचित अपेक्षा असेल क्रीडा रसिकांना, कारण कोणी विचारही केला नसेल का हा सामना इतका रोमांचक होईल, ज्यावेळेला पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्या गेल्या 59 काळभैरव संघाच्या माध्यमातून. परंतु उमेश भोईर ज्या पद्धतीची लढवाईची वृत्ती, जी खेळी त्या खेळाडूने या मैदानावरती दाखवली, एक हाती संपूर्णपणे सामन्याची जबाबदारी त्यानं आपल्या खांद्यांवरती घेतली. आणि फक्त ही जबाबदारी खांद्यांवर घेतली नाही तर ती जबाबदारी मात्र लीलया त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पार केली गेली. 48 धावांची बहारदार खेळी आतापर्यंत या खेळाडूने या मैदानावरती साकारली आहे. या स्पर्धेतला पहिला अर्धशतक वीर होणार का, याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर उद्या उमेश यांचा संघ आपल्याला RPL मध्ये देखील पाहायला मिळणार आहे. एक कळंबोलीकर म्हणून नक्कीच आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर कळंबोली क्रिकेट रसिक हे क्रिकेटसाठी, क्रिकेटचे खूप मोठे फॅन आहेत, क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. आणि उद्या मोठ्या संख्येनं हे क्रीडा रसिक आपल्याला त्या RPL मध्ये देखील नक्कीच पाहायला मिळतील. यावेळी श्रीधरनं काय केलंय तर सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली आहे आणि स्ट्राईक वरती येण्याची संधी मात्र दिली ती उमेश भोईर या खेळाडूला. तब्बल 48 धावांची नाबाद खेळी साकारली. येणारे 5 चेंडू अजूनही 5 धावांची गरज. या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम पहिल्या सत्रामध्ये पाहिला. त्यानंतर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम या अगोदर जर आपण पाहिलं तर विकी पाटील या खेळाडूने 40 धावा बनवल्या होत्या. कालच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर राहुल जाधवनं 36 धावांची खेळी केली होती. त्यानंतर नवनाथ असा एक खेळाडू होता ज्यानं 32 धावांची खेळी साकारली होती. आणि आज जर आपण पाहिलं तर ललित केशवन यानं देखील तब्बल 32 धावांची खेळी 5 चेंडूंमध्ये त्यानं या 32 धावा उभारल्या. इथे मात्र धोका होऊ शकतो. फलंदाज श्रीधरला परतावं लागेल. इथे मात्र आत्मसमर्पण पाहायला मिळतंय. निर्धाव येणारा चेंडू हा दबाव निर्माण करणारा चेंडू असेल. या प्रकारची प्रेशर सिच्युएशन, कारण या सिच्युएशन मधून मोठमोठ्या खेळाडूंना आपल्याला दबावाखाली आलेला आपण नक्कीच पाहिलंय. इथे मात्र येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारा चेंडू असेल तर येणारी प्रत्येक धाव ही गोलंदाजावरती दबाव निर्माण करणारी धाव असेल. इथे मात्र निर्धाव चेंडू गेलाय. आत्मसमर्पण पाहायला मिळालंय श्रीधरचं. परंतु उमेश अजूनही एखाद्या मी म्हणेन की पहाडाप्रमाणे, एखाद्या तटबंदीप्रमाणे हा खेळाडू मात्र अजूनही मैदानावरती तळ ठोकून उभा आहे. आणि हे क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की जर तुम्ही मैदानावरती तळ ठोकून उभे राहिलात तर लक्ष किती मोठं असू द्या, धावसंख्या किती मोठी असू द्या, त्या धावसंख्येला आवर हा घातला जाऊ शकतो. त्या धावसंख्येला विजयी धावसंख्येमध्ये परावर्तित हे जरूर केलं जाऊ शकतं. असं म्हटलं जातं की जर तुम्हाला तुमची सावली निर्माण करायची असेल तर मात्र तुमच्यामध्ये ऊन सोचण्याची क्षमता असायला हवी. 60 धावांचं लक्ष होतं ज्यावेळेला उमेश मैदानाच्या आतमध्ये आला. परंतु जो संयम या मैदानावरती दाखवला, जी आक्रमकता या मैदानावरती त्यानं आपल्या खेळीच्या माध्यमातून साकारली आणि तिथून मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस, बॅटीचा इनर एज आणि चेंडू मात्र जातो यष्टीरक्षकाच्या हातात. सामन्याला कलाटणी देणारा क्षण. फलंदाज उमेश भोईर बॅक टू द पॅव्हेलियन.
थँक्यू डीजे. तर इथे मात्र उमेशसाठी मित्रांनो जरा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. 48 धावांची बहारदार खेळी या खेळाडूने साकारली, परंतु निर्णायक क्षणाला आपल्या संघाला मात्र मी म्हणेन की एका निर्णायक क्षणाला त्यांना आपली विकेट गमावली गेली. प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा, पहा ही असते मोठ्या खेळाडूची निशाणी. जर त्यांना स्वतःचा स्वार्थ पाहिला असता तर सिंगल न स्ट्राईक रोटेट करत नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहिला असता, परंतु त्यांना संघाचा विजय आपल्यासाठी मोलाचा आहे, महत्वाचा आहे हे त्याने ओळखलं. इथून मात्र धोका पत्करला, मोठा फटका खेळण्याचा मानस दाखवला गेला, जेणेकरून ज्या वेळेला चेंडू बॅटचा कनेक्ट होईल कमीत कमी 2 धावा घेऊन मी पुन्हा स्ट्रायकिंग एंड वरती येईल, म्हणजे संघाचा विजय हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. माझी वैयक्तिक धावसंख्या ही माझ्यासाठी महत्वाची नाहीये हे मात्र उमेशनं इथे दाखवून दिलं. आणि एक वॉरियर, एक लढवय्या काय असतो त्यानं मात्र या मैदानावरती नक्की दाखवून दिलं. परंतु कौतुक गोलंदाजीचं देखील करावं लागेल. पहा प्रेशर सिच्युएशन होतं आणि नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कणकेश्वर ज्याच्या हातामध्ये हा जो चेंडू सोपवला गेला होता, अनुभव आहे या गोलंदाजाकडे, अनुभव आहे आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा इथून काळभैरव संघ या सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काल देखील असंच समीकरण झालं होतं. जर आपण सामना पाहिला जय मल्हार आणि रिया श्रीगणेश, 3 चेंडू 7 धावांची गरज होती आणि तिथे मात्र यष्टी रक्षकाकडून चूक झाली, 4 धावा आल्या आणि शेवटच्या 2 चेंडू 3 धावांची गरज असताना गणेश गोलपना पुन्हा एकदा तारणहार ठरला आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन गेला. समीकरण जर आपण पाहिलं तर इथे मात्र येणारे चेंडू 3 आणि गरज मात्र असेल ती 5 धावांची. 3 चेंडू 5 धावा. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज शायद सागर. सौरभ हा खेळाडू ऑन स्ट्राईक आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर आपण सागर आहे. पण सागर डावकुरे हाताचा फलंदाज आहे नो डाऊट, आणि स्ट्रायकिंग एंडचा सौरभ देखील डावकुरे हाताचा फलंदाज आहे. आणि असं म्हटलं जातं राजन की ज्यावेळेला LIG एंडकडनं गोलंदाजी होते त्यावेळेला ही डावकुरे हाताच्या फलंदाजासाठी उपयुक्त खेळपट्टी मानली जाते. कणकेश्वर या सिच्युएशन मधून कशा पद्धतीनं, कारण इथून जर एक निर्धाव चेंडू आला तर काळभैरव संघ मात्र तुम्हाला या धावा उभारू देणार नाही, कारण कणकेश्वर कडे अनुभव आहे. आणि जर गोलंदाजीचा जर आपण विचार केला आतापर्यंत मात्र एक सुरेख गोलंदाजी कणकेश्वरच्या माध्यमातून. यावेळेस मात्र उजव्याची बाहेरचा चेंडू आहे, पॉइंट आणि गालीच्या मधून चेंडू तटवला गेलाय. 1 धाव पूर्ण होती आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि सागर इथे मात्र 3री धाव देखील पूर्ण केली जाते. 4थ्या धावेसाठीचा प्रयत्न असेल का, परंतु इथे मात्र नकार आलाय. सौरभनं मात्र हा नकार दिलाय. एकूण धावा आल्या 3 आणि उर्वरित समीकरण आता मात्र उरत येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. या दरम्यान संतोषजी गाडगे साहेब या मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. पहा या छोट्या छोट्या चुका आहेत क्षेत्ररक्षणातल्या ज्या तुम्हाला नक्कीच पराभवाच्या गर्तेमध्ये घेऊन जाऊ शकतात. पहा फील्ड प्लेसमेंट या सिच्युएशन मध्ये फील्ड प्लेसमेंट खूप महत्वाचं असतं. काल जय मल्हार संघाच्या क्षेत्ररक्षकांना देखील त्याच चुका केल्या. यष्टी रक्षकाकडून चेंडू सुटला, 4 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. त्यानंतर गणेशकडे डीप मध्ये चेंडू गेला होता, तिथून गणेशच्या माध्यमातून ओव्हरथ्रो झाला आणि तिथे मात्र एकेरी धावेला दुहेरीमध्ये परावर्तित केलं गेलं. म्हणजे या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या छोट्या छोट्या चुका मात्र तुम्हाला पराभवाच्या गर्तेमध्ये घेऊन जाणाऱ्या चुका नक्कीच ठरू शकतात. इथे 1 धाव असायला हवी होती, त्या ठिकाणी मात्र 3 धावा आल्या आणि इथून समीकरण मात्र बदललं गेलं. येणाऱ्या 2 चेंडू 2 धावांची गरज. परंतु नाणेफेकीचा कौल हा शिवशंभू संघानं जिंकलाय, शिवगर्जना संघानं जिंकलाय. त्यामुळे 2 चेंडू मध्ये 1 धाव जरी आली तरी नाणेफेकीच्या बळावरती मात्र हा सामना जिंकला जाऊ शकतो. परंतु इथून 1 निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगात ट्विस्ट कलाटणी निर्माण करू शकतो. यावेळेस पॅडलाईनला चेंडू होता, मनगडाच्या साह्यानं चेंडू वळवला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु 1 धाव पूर्ण केली जाणार. धावसंख्येची झाली आहे बरोबरी, अजूनही 1 धावेची गरज आहे औपचारिक विजयासाठी. एकंदर जर आपण पाहिलं तर धावसंख्या इक्वल आहे. टॉसच्या बळावरती सामना